नमस्कार, मी आहे मयुरी आणि आज आपण बघणार आहोत झटपट होणारा असा एक ऑमलेट आणि एक बुर्जी. त्याच्यासाठी मी साहित्य घेतलं आहे, एक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, मिरची आणि किसलेलं लसूण. लसूण मस्ट आहे, त्याच्यामुळेच वेगळा फ्लेवर येतो आणि टेस्ट पण खूप छान लागते. तर हे सगळ्या गोष्टी एकत्र आपल्याला तव्यामध्ये फ्राय करायच्या आहेत मॅक्झिमम 30 सेकंडसाठी आणि लगेचच त्याच्यामध्ये मसाले ॲड करायचे आहेत. ते म्हणजे हळद, लाल तिखट आणि मॅगी मसाला आणि चवीसाठी मीठ. हे सगळं एकत्र आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि हे परतलेलं मिश्रण एका वेगळ्या बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आणि प्रत्येकी 2 अंडी याप्रमाणे आपल्याला ते मिश्रण घ्यायचं आहे साईडला आणि त्याच्यामध्ये 2 अंडी मिक्स करून त्याचं एक ऑमलेट किंवा एक बुर्जी आपल्याला तयार करायची आहे. तर मी ते मिश्रण 4 अंडी ह्याप्रमाणे घेतलं होतं. तुम्हाला जर 6 किंवा 10 अंड्यांप्रमाणे घ्यायचं असेल मिश्रण तर तुम्ही कांदा टोमॅटो वाढवू शकता आणि लसणीचं प्रमाणसुद्धा वाढवू शकता. हे असं एक ऑमलेट किंवा एक बुर्जी खूप भारी लागते टेस्टला. कांदा जेव्हा आपण कच्चा किंवा कच्चा टोमॅटो टाकून आपण जेव्हा ऑमलेट बनवतो तेव्हा त्याची टेस्ट आणि ह्या प्रोसेसनंतरची टेस्ट खूप वेगळी असते. तर मी ऑमलेट न बनवता घाई होती टिफिनसाठी म्हणून मी पटापट तव्यामध्ये अंडं परतवून घेतलं. त्या मिश्रणामध्ये जे मी अंडं मिक्स केलं होतं आणि झटपट अशी टिफिनसाठी बुर्जी रेडी झाली. तर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.